मागच्या 5 वर्षांमधलं ज्या पद्धतीचं सरकार मागच्या 5 वर्षांमध्ये कार्यरत होतं, एकंदरीतच राज्याच्या प्रशासनाची घडी विस्कटण्याचं काम मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये झालं। अनेक राजकीय प्रयोग झाले, अनेक पक्ष एकत्र आले, अनेक वेगवेगळ्या आघाड्या युत्या झाल्या आणि त्याच्या माध्यमातून हे सरकार मागच्या 5 वर्षांमध्ये काम करत आहे। परंतु ही जी बिघडलेली घडी आहे, ही घडी खऱ्या अर्थाने पुन्हा रुळावर आणण्याचं काम या नवीन सरकारमध्ये आता होताना आपल्याला दिसत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्याच 4 दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सगळ्यात पहिलं जर कोणते पावलं उचलले असतील तर 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा एक फार असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी सगळ्या विभागांना दिला। सभापती महोदय पहिल्याच 4 दिवसांमध्ये सगळ्या विभागांना सूचना देत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी झिरो पेंडन्सी असली पाहिजे, कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम प्रलंबित राहणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना या सगळ्या विभागांना दिल्या। मला असं वाटतं की अत्यंत क्रांतिकारी अशा पद्धतीचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला। एवढंच नाही तर ते कार्यालय स्वच्छ असलं पाहिजे, त्या कार्यालयामध्ये सर्वसामान्य माणसाला सहज आणि सरळ येता आलं पाहिजे, त्याला तिथं प्रत्येक सुखसोयी असल्या पाहिजे आणि कुठेही हेलपाटे न मारता त्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे, अशा स्पष्ट सूचना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या। गतिमान प्रशासनाच्या दृष्टीने त्यांनी केलेलं एक फार मोठं पाऊल आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही। सभापती महोदय, खऱ्या अर्थाने राज्यातील मागच्या 5 वर्षातलं राजकारण पाहिल्यानंतर या राज्याला आता भविष्य कसं असेल असा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि आज आपण लहान लहान मुलांना जरी विचारलं की खऱ्या अर्थाने या राज्याची घडी पुन्हा एकदा कोण बसू शकतं, या राज्याला पूर्ण देशामध्ये 1 नंबरला कोण नेऊ शकतं, हा जर प्रश्न कोणाला जर विचारला तर देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरं नाव येत नाही, हे खऱ्या अर्थाने आज मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे। सभापती महोदय, पहिल्याच महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री डावोसला गेले। डावोसला गेल्यानंतर कितीचा एमओयू करावा, 15,70,000 कोटी रुपयाचा एमओयू या ठिकाणी केला आणि एमओयू करत असताना प्रत्येक वेळेस आपण आरोप करतो की विकासाचा समतोल साधला जात नाही, परंतु यावेळेस एमओयू करत असताना फक्त मुंबई, पुणे आणि नाशिक किंवा या संभाजीनगर यापर्यंत मर्यादित न राहता या एमओयू मध्ये गडचिरोली जिल्ह्यासारख्या अति मागासलेल्या जिल्ह्यासाठी देखील विशेष असे इन्व्हेस्टमेंटचे पॅकेज या ठिकाणी सभापती महोदय सरकारच्या वतीने करण्यात आलेले आहे, त्याबद्दल मी सरकारचं या निमित्ताने अभिनंदन करतो। एवढंच नाही तर उद्योजकांना संरक्षण देण्यासाठी, उद्योजकांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या या एमआयडीसी मध्ये गुंडगर्दीच्या पद्धतीने चालते, राजकीय गुंड असतील किंवा कोणत्याही पद्धतीचं संरक्षण असलेले गुंड असतील तर त्यांना संरक्षण मिळणार नाही, त्यांना थारा दिली जाणार नाही, अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका घेऊन त्या ठिकाणी उद्योगांना संरक्षण देण्याचं काम हे सरकार करताना मला खऱ्या अर्थाने दिसतंय। सभापती महोदय, एका बाजूला आपण बीड जिल्ह्याचं सगळ्या घटना मागच्या काळातल्या पाहतोय, बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निर्गुण पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या घटना घडल्यात, खून झालेले आहेत, हे सगळं पाहत असताना ह्याच डावोसमध्ये ह्याच बीड जिल्ह्यातल्या भरत गीते नावाच्या एका तरुणाने 500 कोटी रुपयाचा एमओयू महाराष्ट्र शासनाबरोबर केलेला आहे, हे देखील आपल्याला नजरअंदाज करता येणार नाही। म्हणजे एखाद्या घटनेमुळे, एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे आपण जिल्ह्याला बदनाम करतो, मात्र तसं न होता त्या जिल्ह्यातल्या चांगल्या गोष्टी देखील समाजापुढे आल्या पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं। सामान्य परिवारामध्ये जन्माला आलेल्या ह्या भरत गीतेने आज डावोसमध्ये जाऊन, परळी तालुक्यातलाच आहे आणि त्यांनी डावोसमध्ये जाऊन 500 कोटी रुपयाचा एक एमओयू सरकार बरोबर केलाय, मला असं वाटतं ही देखील एक अभिनंदनाची बाब आहे। सभापती महोदय, हे सगळं होत असतानाच नाशिक जिल्ह्यामधील जे निमा नावाची नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे, त्यांनी माननीय ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे। आज आपल्या राज्यामधील विजेची जी परिस्थिती आहे ती विजेची परिस्थिती अशी आहे की आपली वीज ही देशात सगळ्यात महागडी वीज म्हणून आज आपण पाहतोय। देशातला सगळ्यात जास्त विजेचा दर जर कोणता असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला केंद्र शासनाचे ऊर्जा मंत्री आर.के. सिंग यांनी जे क्रमवारी लावली त्या क्रमवारीमध्ये महावितरण सारखी आपली कंपनी
48व्या क्रमांकाला गेलेली आहे. म्हणजे क्रमांक सेवा आणि सुविधामध्ये पण पुढे नाही,